So in this session we are starting the sequence and series. सोपा चॅप्टर आहे, समजून घ्या प्रॉपरली. सिक्वेन्स अँड सिरीज. आता पहिल्यांदा आपण सिक्वेन्सची डेफिनेशन पाहूयात. सुरुवातीला आपल्याला सिक्वेन्स डिस्कस करायचे, त्याच्यानंतर सिरीज डिस्कस करायचे. तर मी पहिलंच डिस्कस करतोय सिक्वेन्स. It is an arrangement. It is an arrangement of numbers in a definite order. In a definite order. In a definite order. आता सिक्वेन्स म्हणजेच काय? काहीतरी अरेंजमेंट आहे. कशाची अरेंजमेंट आहे? नंबरची अरेंजमेंट आहे, परंतु तिथं डेफिनेट ऑर्डर आहे. तिथे एक डेफिनेट ऑर्डर आहे आणि हे डेफिनेट ऑर्डरला आपण काय म्हणतोय? सिक्वेन्स म्हणतोय. सिक्वेन्स इज द अरेंजमेंट ऑफ अ नंबर इन अ डेफिनेट ऑर्डर. एखादी पर्टिक्युलर ऑर्डर आहे आणि या ऑर्डरला आपण काय केले? तो नंबर अरेंज केले, त्याला म्हणतोय सिक्वेन्स. आता जर मी एक्झाम्पल घेतलं आणि तिथं पर्टिक्युलर काहीतरी पोझिशन डिफाईन करतं, एका नंबरची पर्टिक्युलर काहीतरी ऑर्डर डिफाईन करते. आता समजा मी एक नंबर घेतला 1 3 5 7. हा काय? इट इज अन अरेंजमेंट. आपण अरेंज केलेले नंबर आणि कसे केलेत? एका डेफिनेट ऑर्डरने केलेत. आता इथं जर तुम्हाला डेफिनेट ऑर्डर पाहिजे असेल तर ऑर्डर काय असेल त्याच्यामध्ये सांगता येईल? ऑर्डर काय सांगता येईल? बोला. या नंबर मध्ये म्हणजे दोन नंबर मध्ये कोणत्या पण काहीतरी एक पर्टिक्युलर डेफिनेट ऑर्डर आहे आणि ही ऑर्डर तुम्हाला काही सांगता येईल का? काही रिलेशन म्हणजे आपण काही लॉजिक अप्लाय करू शकतो का की काहीतरी रिलेशन आहे या सिक्वेन्स मध्ये? सर 2 ची ऑर्डर आहे. 2 ची ऑर्डर म्हणजे दोन नंबर मधला, दोन तुमच्या कंटिन्युअस नंबर मधला डिफरन्स किती आहे? 2 चा आहे सर. 2 चा आहे. डिफरन्स किती आहे? 2 चा आहे. म्हणजे याला आपण म्हणतोय सिक्वेन्स. 1 किंवा मी दुसरा सिक्वेन्स घेतोय आता 5 10 15 20. So can you do the logic? Can you apply some logic in this sequence? काय अप्लाय करू शकता का? काय लॉजिक अप्लाय करू शकता? काहीतरी रिलेशन एस्टॅब्लिश करते तो दोन नंबर मधला. सर मल्टिपल ऑफ 5. Multiple of 5. Or can I say the difference between these two consecutive number is the 5? म्हणू शकतो का? दोन कंजिक्युटिव्ह नंबर मधला डिफरन्स हा किती आहे? 5 आहे. बरोबर आहे का? यस सर. यस सर. यस. अशा नंबरला आपण काय म्हणतोय? अशा नंबरला आपण काय म्हणतोय? इट इज द सिक्वेन्स. इंट्रोडक्शन समजलं? यस सर. आता या सिक्वेन्सचे दोन टाइप आहेत आपल्याकडे. या सिक्वेन्सचे दोन टाइप आहेत. एक आहे कोणता? अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि दुसरा आहे कोणता? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. एक आहे तुमचा अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि दुसरा आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. सिक्वेन्स समजला? सिक्वेन्स आपल्याला कन्सेप्ट समजला? या सिक्वेन्सचे दोन टाइप्स आहेत. एक आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि दुसरा आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता जर पाहिलं अरिथमॅटिक आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन याच्यामध्ये जर आपल्याला डिफरन्स घ्यायचा असेल then we will see the difference between this arithmetic progression and geometric progression. I will write there arithmetic progression and second is geometric progression. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय सांगता येईल पहा. अ सिक्वेन्स whose terms differ by a fixed number. A sequence whose term differ by
fixed number, differ by fixed number is called as a arithmetic progression. It is in short, we are denoting this as a AP. Geometric, it is the GP. A sequence, what is the geometric progression? What is the geometric progression? Yes, anyone tell me what is the geometric progression? A sequence whose tn plus 1 is divided by tn is the constant, that is called as a geometric progression. म्हणजे जर पाहिलं आपण पुढचा नंबर डिवाइडेड बाय मागचा नंबर जर घेतला तर तो काय यायला पाहिजे, कॉन्स्टंट यायला पाहिजे. म्हणजे इथं जो आहे तुमचा डिफरन्स आहे आणि इथं जो आहे तुमचा तो काय रेशिओ आहे. तर या ठिकाणी तुम्हाला रेशिओ तुम्हाला या ठिकाणी कॉन्स्टंट असेल, इथं डिफरन्स हा तुम्हाला कॉन्स्टंट असेल. नेक्स्ट, जो तुम्हाला डिफरन्स आहे आपण त्याला काय म्हणतोय, इट इज अ कॉमन डिफरन्स. आणि जी पहिली टर्म्स आहे त्याला म्हणतोय आपण, ते पहिली टर्म्स आहे त्याला काय म्हणतोय आपण, फर्स्ट टर्म. म्हणजे जर सिक्वेन्स जर दिला असेल तुम्हाला, समजा ए, इट इज ए प्लस डी, ए प्लस 2d डॉट 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 प्लस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, अशा प्रकारे सिक्वेन्स असेल. आणि याची जर सिक्वेन्स घ्यायची गेली तुम्हाला, तर ए जो हा जो आहे हा तुम्हाला येईल इथं फर्स्ट टर्म, हा येईल तुम्हाला फर्स्ट टर्म. आणि डी हा जो येईल तुम्हाला हा येईल तुमचा कॉमन डिफरन्स. आता तुम्हाला nth टर्म जर फाइंड करायची असेल, म्हणजे ही जी टर्म असेल हे t1 असेल, हे t2 असेल, हे t3 असेल, डॉट डॉट tn. आणि तुम्हाला n टर्म जर फाइंड करायची असेल, सो यू आर गेटिंग द इक्वेशन a प्लस n मायनस 1 इंटू डी, ही झाली n टर्म्स. आणि सम तुम्हाला जर फाइंड करायचा असेल, so Sn is equal to, it is n by 2a plus n minus 1 into d. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. आणि 10वी पर्यंत आपण याचा स्टडी केलेला आहे. सर्व 10वी पर्यंत याचा स्टडी आपण केलेला आहे. आता जर पाहिलं आपण इथपर्यंत समजलं तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन, समजलं का? हो सर. यस सर. येस. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण tn प्लस 1 अपॉन tn हा घेतोय आपण कॉन्स्टंट, हा घेतोय आपण कॉन्स्टंट. आणि तुम्हाला जर इथं tn टर्म फाइंड करायची असेल तर tn टर्म तुम्हाला भेटेल या ठिकाणी a इंटू आर रेस टू n मायनस 1. इथे तुम्हाला a प्लस n मायनस 1 इंटू डी भेटलेलं आहे. आणि या ठिकाणी tn टर्म तुम्हाला a इंटू आर रेस टू n मायनस 1 भेटेल. तर अशा प्रकारे आपण इथं डिफरन्स फाइंड करू शकतो बिटवीन द अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड द जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता तुम्हाला जर Sn फाइंड करायचं असेल जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये, तर आपलं एक्सप्रेशन येईल a 1 मायनस आर रेस टू n अपॉन 1 मायनस आर. अशा प्रकारे आपण या ठिकाणी Sn म्हणजे सम, tn म्हणजे n टर्म, इथं तुम्हाला फर्स्ट टर्म, इथं तुम्हाला रेशो फाइंड करायचे, या ठिकाणी फर्स्ट टर्म, या ठिकाणी डिफरन्स फाइंड करायचे. आणि हे तुमचे tn टर्म आणि हा Sn टर्म म्हणजे सम तुम्हाला फाइंड करायचे. तर हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. इथपर्यंत समजलं का? येस सर. सिक्वेन्स म्हणजे काय, काहीतरी अरेंजमेंट केलेली आपण एखादा रेशो प्रमाणे, एखादा डिफरन्स प्रमाणे, जे की पर्टिक्युलर काहीतरी रिलेशन एस्टॅब्लिश करतील, पर्टिक्युलर पोझिशन एस्टॅब्लिश करतील, दॅट इज कॉल्ड ॲज अ सिक्वेन्स. आता ज्यावेळेस तुम्ही सिक्वेन्स डिफाइन करताय, सिक्वेन्स हे दोन प्रकारे क्लासिफाय होतात. एक होतं अरिथमेटिक प्रोग्रेशन, दॅट इज एपी. दुसरा होतो जॉमेट्रिक प्रोग्रेशन, दॅट इज जीपी. ज्यावेळेस तुमचे दोन नंबर कंजिक्युटिव्ह नंबर जर डिफर करत असतील एका पर्टिक्युलर नंबरनी, तर तो असेल तुमचा अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर आपण ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस n मायनस 1d अशा प्रकारे आपण इथं t1 टू tn टर्म फाइंड करतोय. आता जर पाहिलं आपण फर्स्ट टर्म तुम्हाला जर इथे द्यायची असेल तर ती a असेल, आणि दोन्ही मधला डिफरन्स तुम्हाला हा डिफरन्स असेल, d डिफरन्स असेल. तुम्हाला जर n टर्म फाइंड करायची असेल, सो दॅट विल बी a प्लस n मायनस 1 इंटू डी. आणि सम फाइंड करायचं असेल, सो Sn इज इक्वल टू n बाय 2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन तुम्हाला त्याचा रेशो कॉन्स्टंट असेल दोन कंजिक्युटिव्ह टर्म्स मधला, tn टर्म तुम्हाला फाइंड भेटेल a इंटू आर एस टू n मायनस 1. आणि सम तुम्हाला भेटेल a इंटू 1 minus r raised to n upon 1 minus r. These are the some introduction for the arithmetic progression and the geometrical progression that it is assumed that it is already you studied at the 10th class.
Is it now okay? Have you understood all the concept regarding this introduction for the sequence? Yes, sir. Sir. हो सर. Yes. चला प्रत्येकाने सांगा. Yes sir. Yes, sir. Yes, sir. Very good. Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. आता नंतरचा कन्सेप्ट आपण डिस्कस करतोय. शशांक आहे का रे तू? शशांक आर यू देअर? नेक्स्ट पहा, आपल्याला नंतरचा कन्सेप्ट डिस्कस करायचे हार्मोनिक प्रोग्रेशन. हार्मोनिक प्रोग्रेशन. आता पहा, हार्मोनिक प्रोग्रेशन आपण डिफाइन करतोय HP. इट इज HP. आता अ सिक्वेन्स T1 T2 T3 डॉट डॉट Tn इज कॉल्ड एज अ हार्मोनिक प्रोग्रेशन इफ. आता पहा, मी पहिल्यांदा इथे डेफिनेशन लिहितोय. अ सिक्वेन्स T1 T2 T3 dot dot Tn is called harmonic progression if 1 upon T1, 1 upon T2, 1 upon T3 dot 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 1 upon Tn form arithmetic progression. म्हणजेच तुम्हाला परत इफ a plus d a plus 2d dot dot a plus n minus 1 into d r in ap then 1 upon a plus d 1 upon a plus 2d dot 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 1 upon a plus n minus 1 into d r in HP. that is the harmonic progression. आता इथं जर पाहिलं, तुम्हाला तीन टर्म जर पाहिलं, इफ a, b, c are in HP, then you have the one important relation. So b is equal to 2ac upon a plus c, or a by c equal to a minus b upon b minus c. तर हे इक्वेशन्स आहेत. हे इक्वेशन इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा, जे की आपल्याला एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यूज होणार आहेत. आता हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणजेच काय, कन्सेप्ट लक्षात घ्या. फक्त जर तुमचे जर टर्म्स तुम्हाला T1 T2 T3 हे हार्मोनिक प्रोग्रेशन तुम्हाला डिफाइन करता येईल केव्हा, ज्यावेळेस तुम्ही त्याचा रेसिप्रोकल घेताय, प्रत्येक टर्मचा रेसिप्रोकल घेताय, ती जर टर्म तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये झाली तर त्याला म्हणतोय आपण हार्मोनिक प्रोग्रेशन. किंवा a plus d a plus 2d dot dot a plus n minus 1d हे तुमचे जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन असतील तर तुमचे 1 upon a plus d 1 upon a plus 2d dot dot 1 upon a plus n minus 1d हे तुमचे हार्मोनिक प्रोग्रेशन असेल. म्हणजेच harmonic progression and arithmetic progression, they are the reciprocal of each others. So if a, b, c three terms are in HP, that is a harmonic progression, then b is given by 2ac upon a plus c, or a upon c is equal to a minus b upon b minus c. This is the equation that if you want to find the three terms which are in the harmonic progression. इथपर्यंत समजलं? Yes, sir. Any problem? No, sir. Yes. So shall we start now the exercise 2.1? No sir. Exercise 2.1 चालू करायची का? Yes sir. Yes. हो sir, करा. Exercise 2.1. Question number first. Check
check whether following sequence RGP. GP म्हणजे काय? If so, write TN. The first one 2, 6, 18, 54 dot dot. Second 1 minus 5, 25 minus 125 dot dot. Third 1 root 5 1 upon root 5 1 upon 5 root 5 1 upon 25 root 5. हा आपण सॉल्व करूयात. पहिला क्वेश्चन काय म्हटलेलं आहे? चेक वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स आर इन जीपी. जीपी म्हणजे काय? Geometric progression. जॉमेट्रिक प्रोग्रेशन. बरोबर आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय असतो? रेशो काय असतो? कॉन्स्टंट असतो. रेशो काय असतो? कॉन्स्टंट असतो. आता जर पाहिलं आपण मी काय करतोय? सेकंड टर्म डिवाइड बाय फर्स्ट, थर्ड टर्म डिवाइडेड बाय सेकंड, फोर्थ टर्म डिवाइडेड बाय थर्ड, अशा प्रकारे आपल्याला रेशो फाइंड करायचे. आता पहा पहिल्या प्रॉब्लेम मध्ये T1 किती आहे? 2, T2 किती आहे? 6, T3 किती आहे सांगा? 18 आणि T4 किती आहे? 54. आता मला सांगा T2 upon T1, आपल्याला फक्त जीपी वर कॉन्सन्ट्रेशन करायचे. T2 upon T1 सांगा किती? 6 upon 2. 3. T3 upon T2 सांगा? 3. T4 upon T3 3. 3. म्हणजे रेशो काय तुमचा? कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. म्हणजे तुमचं जे सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स काय? Geometric progression. जॉमेट्रिक प्रोग्रेशन. यस. आता हा जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे तर टीएन चा फॉर्म्युला काय? म्हणजे जर तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशन विचारलं तर टीएन फाइंड करायचं. टीएन चा फॉर्म्युला काय? a into r raised to n minus 1. आता a ची व्हॅल्यू म्हणजे पहिली व्हॅल्यू घ्यायची. किती आली? 2. आणि r ची व्हॅल्यू किती आली? 3 raised to the power n ची व्हॅल्यू मला माहिती नाही, सो n minus 1. समजले इथपर्यंत? Yes, sir. Yes, sir. Any problem? No, sir. Yes. No, sir. Now will you solve the second now? Second Yes, solve. sir. Yes, sir. It is in GP. It is in GPU. Very good. So what is the TN term? करा सोपं आहे. So Tn is equal to 1 into minus 5 raised to n minus 1. Very good बेटा. 1 into minus 5 raised to n minus 1. Very good. आता 1 ला काही लिहायची गरज नाही, म्हणजे minus 5 raised to n. बरोबर? Yes, sir. Yes. सांगा थर्ड आता. Sir, it is not in GP. It is not in. नाही येईल ना रे जीपी. Sir, third काय आहे सर? त्याच्यातला तिसरं काय? 1/5 raised to 5 under root 6 आहे का काय आहे? नाही रूट 5. 1 upon 25 root 5. नाही सर, त्याच्या आधीचा 1/5 root 6 आहे का? 5 आहे का? हा सर, मग जीपी. जीपी बरोबर. मग सांगा मला टीएन टर्म काय येईल? Root 5 into 1 upon 5 raised to n minus 1. येस, व्हेरी गुड. फोर्थ सांगा जीपी मध्ये आहे का? फोर्थ सांगा जीपी मध्ये आहे का? No, sir. नाही. आणि फिफ्थ?
नो सर. फिफ्थ पण नाही ना? येस, फिफ्थ पण नाही. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? Yes, sir. इथपर्यंत समजलं बेटा सर्वांना? Yes, sir. येस येस, व्हेरी गुड. हो सर. सर सर ते हार्मोनिक प्रोग्रेशनचं परत समजू ना. हा, हार्मोनिक प्रोग्रेशन ना? हार्मोनिक प्रोग्रेशन. आता हे पहा, हार्मोनिक प्रोग्रेशन मी ते एक्सप्लेन करतोय. हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणजेच काय? जर तुमची T1, T2 आणि T3 डॉट डॉट Tn हे जर तुम्हाला हार्मोनिक प्रोग्रेशन असेल, केव्हा असेल? इफ 1/T1, 1/T2, 1/T3 हे कशामध्ये असायला पाहिजेत? कशामध्ये असायला पाहिजेत? AP म्हणजेच पहा 2 मी 4 6 8 हे जर टर्म घेतलं मी, हे कशामध्ये आहेत? आपले AP मध्ये आहेत, बरोबर आहे? AP मध्ये आहेत का? Yes, sir. Yes, sir. आता AP Yes, मध्ये sir. आहेत, तर आपले 1/2, 1/4, 1/6, 1/8 हे कशामध्ये असतील? कशामध्ये असतील? HP. Harmonic progression. यस, हार्मोनिक प्रोग्रेशन. बस हाच कन्सेप्ट आहे. समजलं? Yes, sir.